मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी एसआयआर फॉर्म ऑनलाईन भरलेला असेल किंवा ऑफलाईन बीएलओ कडे जमा केलेला असेल, पण खरंच तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे का? बीएलओ ने तो ऑनलाईन अपलोड केलेला आहे का? आणि त्याचं स्टेटस कसं चेक करायचं, हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला गुगल वरती सर्च करायचं आहे वोटर ELC असं सर्च करा. तुमच्या समोर जी पहिली साईट येईल त्यावरती क्लिक करा. जर तुम्हाला ही वेबसाईट भेटत नसेल तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करून डायरेक्ट वेबसाईट वरती येऊ शकता. जर तुम्ही या वेबसाईट वरती पहिल्यांदाच आला असाल तर तुम्ही पहिले साइन अप वरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, ईमेल आयडी टाका आणि खाली जसा कॅप्चर दिलेला आहे तसाच तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि ज्यांचं आधीपासूनच अकाउंट आहे त्यांनी थेट लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. आता लॉग इन करताना तुमचा मोबाईल नंबर किंवा वोटर आयडी नंबर टाका, खाली दिलेला कॅप्चर भरायचा आहे आणि रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर असे 3 ऑप्शन दिसतील: फिल इन्युमिनेशन फॉर्म, सर्च युअर नेम इन लास्ट एसआयआर, सबमिट डॉक्युमेंट्स अगेन नोटीस इश्यू. जर तुम्हाला काही नोटीस आलेली असेल तर त्याच्यासाठी तिसरा ऑप्शन तुम्ही चूज करू शकता, पण आपल्याला पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, फिल इन्युमिनेशन फॉर्म वरती. यावर क्लिक केल्यानंतर एसआयआर 2026 ऑनलाईन फॉर्म सबमिशन बाय इलेक्टर हा ऑप्शन दिसेल. आता सर्वात प्रथम तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आता आपलं महाराष्ट्र स्टेट आहे म्हणून मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करतो आहे. जर तुम्ही अदर स्टेट मध्ये राहत असाल तर तुम्ही ते चूज करू शकता. त्यानंतर तुमचा वोटर आयडी नंबर टाका आणि सर्च वरती क्लिक करा. त्यानंतर तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. एकदा ती व्यवस्थित तपासून घ्या. इथे तुम्हाला एक गोष्ट दिसेल, ती म्हणजे आधार कार्ड वरील नाव आणि वोटर आयडी कार्ड वरील नाव सेम आहे का नाही. जर दोघी नाव सेम नसतील तर तुम्हाला तुमच्या बीएलओ शी कॉन्टॅक्ट करून ऑफलाईन फॉर्म भरावा लागेल. आता याच स्क्रीनवरती तुम्हाला तुमच्या बीएलओचं नाव आणि मोबाईल नंबर सुद्धा दिसेल, म्हणून गरज असेल तर त्यांना थेट कॉल किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. आता जर तुमचं आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड वरील नाव सेम असेल तर तुमची पुढची प्रक्रिया ऑनलाईन करता येऊ शकते. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर दिसेल. त्यानंतर साईडलाच तुम्हाला सेंड ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाका आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करा. ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिसेल सेल्फ इन्युमिनेशन फॉर्म, हा तुम्ही भरलेला फॉर्म आहे. याच ठिकाणी खाली स्टेटस सुद्धा दिसेल, युअर इन्युमिनेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, म्हणजेच तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. आता अनेक लोकांचा प्रश्न असतो की मी तर ऑफलाईन फॉर्म भरलेला होता, मग माझं स्टेटस इथं कसं दिसतं आहे. याचं कारण म्हणजे जरी तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरलेला असेल तरी बीएलओ तो नंबर ऑनलाईन सबमिट करत असतो, म्हणून ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन दोघी परिस्थितीत तुम्हाला स्टेटस इथं दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला ही रिसिप्ट डाउनलोड करायची आहे. त्यासाठी डाउनलोड रिसिप्ट वरती क्लिक करा. तुमच्या फॉर्मची रिसिप्ट डाउनलोड होईल. ही रिसिप्ट नक्कीच सेव्ह करून ठेवा, कारण हा फॉर्म सबमिट झालेल्याचा पुरावा आहे. आता जर स्टेटस मध्ये कॉन्टॅक्ट युअर बीएलओ किंवा दुसरा काही मेसेज दिसत असेल तर वेळ न वाया घालवता तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा बीएलओ शी, कारण फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 29 जुलै 2026. तारीख व्यवस्थित लक्षात घ्या, 29 जुलै 2026 आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या एसआयआर फॉर्मचं स्टेटस फक्त 2 मिनिटात चेक करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण अजून बऱ्याच जणांचा फॉर्म सबमिट झालेला आहे का नाही हेच माहिती नाही. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच देईल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.